वाळवा तालुक्यात चोरांची दहशत पसरली आहे। वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीचे प्रकार उघडकीस आलेत। गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावरती ठोस उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं इस्लामपूर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आलंय। राष्ट्रवादीचे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं असल्याचं वाळवा तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संग्राम जाधव यांनी सांगितलंय। नमस्कार। आज DYSP साहेबांना निवेदन करण्याचं कारण आपल्या वाळवा तालुक्यामध्ये गेले 2-3 दिवसापासून चोरीची घटना घडत आहेत। दिवसाढवळ्या लोकांना, महिलांना, पुरुषांना चोरांच्या माध्यमातून त्यांना मारहाण करून त्यांना लुटण्याचं काम चोरांच्या माध्यमातून होत आहे। त्याला कुठंतरी त्यांचा बंदोबस्त व्हावा या उद्देशाने आम्ही वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही DYSP साहेबांना आज निवेदन दिलं व DYSP साहेबांनीसुद्धा आम्हाला योग्य त्या तिने खाली सूचना करून त्यांच्या अतिरिक्त खाली जे पोलीस स्टेशन असतील त्या पोलीस स्टेशनला सूचना करून योग्य ती चोरांचा बंदोबस्त होईल अशी आम्हाला त्यांनी आज विश्वास दिलेला आहे आणि त्या पद्धतीने ते योग्य ती कारवाई करतील या निमित्तानं आपण सांगतो। तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आसपासचे खेडेगावं आहेत, त्या खेडेगावामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मारहाण झालेल्या घटना या 2 दिवसामध्ये आमच्या कानावर आल्यानंतर आमचे युवा नेते प्रतीक पाटील दादा यांनी आम्हा सर्वांना सूचना केल्या की तुम्ही स्वतः जाऊन सर्व आपल्या युवकचे पदाधिकारी त्यांना आम्ही घेऊन आज DYSP साहेबांना येऊन निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून DYSP साहेबांनीसुद्धा आम्हाला योग्य ती त्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे।